किसान नेता रविकांत तुपकर 4 सितंबर से मातृतीर्थ सिंदखेड़ राजा में किसानों की विविध मांगों को लेकर अन्य त्याग आंदोलन कर रहे हैं। आज अन्य त्याग आंदोलन का चौथा दिन है। रविकांत तुपकर के भोजन बहिष्कार आंदोलन का यह चौथा दिन है। 4 दिनों से अन्न त्याग करने से तुपकर की हालत बिगड़ गई है और गौरतलब है कि किसान नेता रविकांत तुपकर 4 सितंबर से मातृतीर्थ सिंदखेड़ राजा में राजे लाखोजीराव जाधव के महल के सामने जिजाऊ जन्मस्थान पर किसानों के साथ विरोध प्रदर्शन कर रहे हैं। सोयाबीन कपास उत्पादक किसानों के अधिकारों के लिए यह आंदोलन जारी है। तुपकर ने प्रतिक्रिया देते हुए कहा, अगर सरकार मेरी जान लेना चाहती है तो मैं शहीद होने को तैयार हूं। अगर संयम टूटा और किसान कानून अपने हाथ में लेते हैं तो सरकार इसके लिए जिम्मेदार होगी। माझ्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। 4 दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचा कण नाही आहे। तब्येत खालावलेली, शुगर 50च्या खाली आलेली आहे, बीपी वाढलेला आहे, देशामध्ये जखमा आहेत, विकनेस प्रचंड आहे। सरकारला माझी एकच विनंती आहे, तुम्हाला माझा जीव घ्यायचा असेल तर खुशाल घ्या। मी शहीद व्हायला तयार आहे, मी मरायला तयार आहे आणि माझी सरकारला ॲलर्जी असेल सरकारमधल्या नेत्यांना तर मला बाजूला ठेवा बाबा, काही हरकत नाही। पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एकदा कर्जमुक्त करा। सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं केंद्राकडे जा आणि हक्काचा पीक विमा उशिरा का दिला म्हणून त्या कंपनीवर कारवाई करा आणि राहिलेला पीक विमा लवकर टाका, अशी आमची मागणी आहे। शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या। रोही, रानडुकरं, हरणाचा त्रास आम्हाला खूप होतो। यासह आमच्या अनेक मागण्या आहेत, निवेदनामध्ये नमूद आहेत। त्या संदर्भामध्ये सरकारनं ठोस पावलं उचलली पाहिजे। आज शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे तर सरकार दखल घेत नाही। उद्या शेतकऱ्यांचा संयम तुटला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जर कायदा हातात घेतला तर मग त्याला मात्र पूर्णपणे सरकार जबाबदार असेल। कारण आम्ही सरकारला गेल्या 4-5 दिवसापासून संधी देतो आहे, पण सरकारलाच मुळामध्ये हे आंदोलन मोडून काढायचं आहे। प्रचंड पोलीस बंदोबस्त, SRP, CRP, अरे आम्ही काय दरोडेखोर आहे का? आम्ही काय बलात्कारी आहे का? आम्ही साधे कार्यकर्ते आहे। शेतकऱ्यांसाठी आमचं आयुष्य समर्पित आम्ही केलेलं आहे। जर तुम्ही आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, हे सरकारने लक्षात ठेवावे।